इस्रायल इराणमध्ये अमेरिकेची एंट्री, अमेरिकेकडून इराणच्या 3 अणु केंद्रांवर हल्ला, वॉर रूममध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी. प्रत्युत्तर दिल्यास परिणाम भोगावे लागतील. फोर्दोमधील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराणला इशारा. आता शांततेची वेळ असल्याचं अमेरिकेनं ठणकावलं. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर. इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचे जोरदार हल्ले. इस्रायलच्या अनेक शहरात स्फोटांचे आवाज. शक्तीमुळेच शांती येऊ शकते. युद्धातल्या अमेरिकेच्या एंट्रीनंतर नेत्यानाहू यांचं विधान. तर सुरुवात अमेरिकेने केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा. इस्रायल सोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मोठा निर्णय. 3 संभावित वारसदारांची नावं जाहीर केली. वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही. पहलगाम हल्ल्यातील आरोपींना आश्रय देणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींनी 3 दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची माहिती. एनआयएची मोठी कारवाई. युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, त्यामुळेच आमच्यांनी ताटातच राहावं. मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. तर काही लोकांना अजून प्रशिक्षण घेण्याची गरज. संजय राऊतांकडून देशपांडेंना प्रत्युत्तर. 40 आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही, तर राज्याच्या मनातलं काय कळणार? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल. मुर्दे आहोत की मर्द, निवडणुकीत दाखवून देऊ. शिवसैनिकांना मुर्दे बोलण्यावरून मंत्री भरत गोगावले आक्रमक. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू. दुपारी 1:30 वाजेपर्यंत अ वर्ग गटात 53% तर ब वर्गासाठी 82% मतदान. सांगलीच्या तासगावमध्ये शेतात आढळलं जिवंत अर्भक. रुग्णालयात उपचारादरम्यान अर्भक दगावलं. अर्भक शेतात फेकणाऱ्यांचा शोध सुरू. आणि सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला बिबट्याचं दर्शन. कल्याण गावात रहिवाशी वस्तीत वावर. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.